नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर तुमचं सहर्ष स्वागत करते. मागच्या भागात आपण बघितलं की राधा चकित झाली आहे त्या आठवणींचा लिलाव असा बोर्ड वाचून. आता या भागात काय होतं आहे ते ऐकूया. आठवणींचा लिलाव भाग दुसरा. आज राधा त्या रस्त्यावर मुद्दाम गेली जिथे ती मोठी इमारत आहे आणि तिला रोषणाई केलेली आहे. त्याच्यावरचा तो बोर्ड, त्या बोर्डवर जे लिहिलं होतं त्यांनी राधाच्या मनात गोंधळ निर्माण केला होता. ती तिथे गेली. गेटवर त्या रांगड्या गड्यांनी तिला अडवलं तेव्हा ती म्हणाली, इथे कोणी मॅनेजर असतील तर त्यांना मला भेटायचं आहे. तर ते म्हणाले ठीक आहे. त्यांनी आतमध्ये निरोप दिला तशी त्यांना आतून सांगण्यात आलं की जे कोणी बाहेर आहे त्यांना आत पाठव. राधा आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावर एवढा मोठा हॉल असून तिथे इतक्या खुर्च्या ठेवलेल्या असून तिथे कोणीच दिसत नव्हतं. ती गोंधळली. तेव्हाच तिला ऐकू आलं, तुम्ही आत येऊ शकता. तुमच्या डाव्या हाताच्या दिशेला एक दार असेल, तिथून आत या. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण इथे आलो आहे हे आतमध्ये कोणाला तरी कळलं आहे. ती आत गेली. समोर खुर्चीवर एक माणूस बसला होता. ती आत गेल्यावर तो माणूस म्हणाला, बसा. ती खुर्चीवर बसली. ती म्हणाली, मला एक विचारायचं होतं. विचारा ना, तो माणूस म्हणाला. तुम्ही जो बोर्ड लावलाय तो जरा मला विचित्रच वाटतोय. का बरं, विचित्र का वाटतोय? माणसाने विचारलं. आठवणींचा लिलाव हे शब्दच मला वेगळे वाटत आहेत. आपण आठवणींचा लिलाव कधी करतो का? यावर तो माणूस म्हणाला, हो, का नाही. आमच्याकडे जो येतो तो आम्हाला त्याच्या आठवणी सांगतो. चांगल्या आठवणी असतील, चांगले क्षण असतील, आयुष्यातलं पहिलं प्रेम किंवा पहिलं प्रमोशन किंवा लग्नातल्या काही गोष्टी, असं आम्ही त्याच्याकडून त्या आठवणी आमच्या एका क्लिपमध्ये रेकॉर्ड करून ठेवतो. नंतर त्या आठवणींचा आम्ही लिलाव करतो. त्या लिलावामध्ये त्या आठवणी ज्याच्या आहेत त्याला जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. यावर राधा म्हणाली, दुसऱ्यांचे अनुभव विकत घेऊन काय उपयोग? समजा कोणाच्या सुखाच्या क्षणाऐवजी दुःखद अनुभव असेल तर ते ऐकण्याला त्रास नाही का होणार? मॅडम, जे श्रीमंत लोक आहेत, राजेशाही थाटात राहतात, ज्यांना दुःखाचा स्पर्शही झालेला नाही, अशी लोक दुःख म्हणजे काय असतं याचा अनुभव घेण्यासाठी दुःख विकत घेतात. काय? हे आणखीनच विचित्र सांगताय तुम्ही काहीतरी, राधा म्हणाली. हो, हे सामान्य माणसासाठी विचित्र आहे, पण असं इथे घडतं, हे विचित्रच घडतं, तो माणूस म्हणाला. राधाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्या माणसाने विचारले, तुम्हाला काही तुमचे अनुभव द्यायचे आहेत का? मला सध्या पैशाची इतकी तंगी आहे, पैसाच नाही माझ्याजवळ. माझी आई आजारी आहे, मी नोकरी करते, पण त्याच्यात घरभाडं, आईचं औषध यातच सगळा पगार संपतो. मी माझ्या आईला जास्त चांगले उपचार देऊ शकत नाही. एवढं बोलतानाही राधाला रडायला आलं. मग तुम्ही द्या की तुमची आठवण, तुम्हाला जेवढे पैसे मिळतील तेवढे तुमच्या कामाला येतील, तो माणूस म्हणाला. राधाला काही समजत नव्हतं. ती म्हणाली, माझ्या मनात अजून गोंधळ आहे, कळत नाही, आठवणी तुम्हाला द्याव्या की न द्याव्या. कधीपर्यंत येऊ शकते? यावर तो माणूस हसला. कधीही येऊ शकता आणि तुमच्या आठवणी देऊ शकता. तुमच्या मनाची तयारी झाली की या. कोणता अनुभव द्यायचा आहे, सुखद की दुःखद, हे ठरवा. आणि हो, तुम्हाला मी सांगतो, सुखापेक्षा दुःखद अनुभवाला प्रचंड किंमत येते. यावर राधाला आणखीन आश्चर्य वाटलं. दुःखाचा अनुभव? माणूस टाळायचा प्रयत्न करतो हो, आणि यांना दुःखद अनुभव कसे हवे असतात? यावर तो माणूस म्हणाला, दुःखद अनुभव जेव्हा आम्ही लिलावासाठी ठेवतो तेव्हा पेपरमध्ये जाहिरात देतो. आमचा एकच ठराविक पेपर आहे ज्यात आम्ही जाहिरात देतो. ती जाहिरात बघून श्रीमंत लोक, अतिश्रीमंत लोक, गडगंज श्रीमंत लोक येतात. त्यांना दुःख काय असतं याची ओळखच नसते ना. त्यामुळे ते दुःख कसं असतं, त्यांनी काय त्रास होतो हे त्यांना बघायचं असतं, म्हणून तो अनुभव ते विकत घेतात. तुमच्याजवळ जर पैसा नाही म्हणता आणि आई आजारी आहे म्हणता तर तुम्ही दुःखद अनुभवच द्या, तुम्हाला खूप पैसे मिळतील. यावर राधा म्हणाली, तुम्ही लोकांची दुःख लिलावात काढता, त्यांना पैसे मिळवून देता, तुम्हाला कोण पैसे देतं? यावर तो हा माणूस हसला. तो म्हणाला, इथे लिलावात आठवणी द्यायला जे येतात त्यांना पहिले या क्लबचे पैसे भरावे लागतात. दर महिना फी असते.
ती फी भरपूर असते आणि ती त्यांना परवडणारी असते, म्हणून तेही फी भरतात. मग सगळी फी जमा झाली की आमच्या सगळ्यांचे पगार त्यातून होतात. राधा मनात म्हणाली, ऐकावं ते नवलच आहे. तर ती माणसाला म्हणाली, मी उद्या आले तर चालेल का? तो माणूस हसून म्हणाला, हो, तुम्ही केव्हाही या, तुमची तयारी झाली की या. तुम्ही कोणता अनुभव द्यायला निवडला आहे ते ठरवा आणि मग या. ठीक आहे, असं म्हणून राधा ऑफिसमधून बाहेर पडली. घरी येईपर्यंत तिच्या डोक्यात प्रचंड वादळ निर्माण झालेलं होतं. द्यावी का आपली एखादी आठवण? कशासाठी? त्या आठवणीतून जरा पैसे मिळतील म्हणून. यावर दुसरं मन म्हणालं, तुला असं करायला हवं राधा, तरच तुझ्या आईला इलाज होऊ शकतो. तो माणूस म्हणाला नाही का की दुःखद प्रसंगाला जास्त पैसे मिळतात. तू दे की तुझ्या आठवणी. विचारांच्या नादात राधा घरी पोचली. आईच्या बोलण्याने तिची विचारसाखळी तुटली. अगं राधा, आज ऑफिसला नाही गेलीस? ती म्हणाली, नाही, आज वेगळ्या कामासाठी बाहेर गेले होते. कुठे? आईने विचारलं. सांगेन नंतर, असं म्हणून राधा हातपाय धुवून लगेच स्वयंपाकाला लागली. पुढे काय झालं हे ऐकूया आपण पुढल्या भागात.